संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे। साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयोगी। इहलोकी तोचे सर्वभूती सम, इहलोकी तोचे सर्वभूती सम। शरीराचा भ्रम नेने कदा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयोगी। नामा म्हणे गाय तूथ एक सार, नामा म्हणे गाय दूध एक सार। साधू निरंतर व्रते तैसा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयोगी। योऽन्तः प्रवेश मम वाचमिमं प्रसुप्ता, संजीवयत्यखिल शक्तिधरः स्वधाम्ना। अन्यौश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची। 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 दुसरे चरणा, दुसरे चरणा, दुसरे चरणा संताची। त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तारू बाबाचे सद्गुरु दास तुका। त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तारू बाबाचे सद्गुरु दास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी। वरनौ रघुवर विमल जसु जो दायक फलचारी। बुद्धिहीन तन जानिके सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। व विश्वजित महाराज कर चरण कृतम वा कायजम कर्मजम वा।
श्रवण नयनजम वा मानसम वापराधम विहितम विहितम वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो जटाटवी गलज्वल प्रवाह पावितस्थले गले वलं विलंबित भुजंग तुंगमाली डमड्डमड्डमड्डमन्नादवड्डमर्वयं चकार चण्ड ताण्डवहत नोतु नः शिवस्य जटाकटाह संभ्रम ब्रह्मण्यलिम्पनिर्झरि विलोलवीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगत् 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 ज्वलललाटपट्ट पावति किशोरचन्द्रशेखर रति प्रतिक्षणं मदराधरेन्द्र नन्दिनी विलासवन्तु वन्दु दिगंत संत प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणे निरुद्ध दुर्धरापति क्वचित् दिगंबरो मणि विनोद में तु अस्तु विनोद में तु अस्तु टाळ्या वाजवा एकदम हरिदास तुम्ही एवढं वाजिलं म्हणून एवढं म्हणलं बघा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः विठ्ठल 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 हरे राम राम कृष्ण हरी संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलयोगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वप्रिय विश्वाधिकार विश्वभूषण कैवल्य तेजोनिधी वारकऱ्याच्या कळेशस्थानी विराजमान असणारे संतोदय सम्राट तथा महाराष्ट्राचे जाणते राजे श्रीमंत योगी कुळवादी भूषण सिंहासनाधीश्वर स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे श्री गुरु तथा धर्मगुरु श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचे पूर्व अवतार यांच्या अगोदरचे अवतार
संत शिरोमणी भक्त शिरोमणी आपल्या हिंगोली जिल्ह्याचं वैभव देवाचे लढीवाळे भक्त श्री संत नामदेवराय यांचा संतांची संगत केल्याच्या नंतर जीवाला काय सुख लाभ झाला त्या सुखाचं वर्णन करणारा अभंग सर्व मायबापांच्या सेवेसाठी, पंचक्रोशीतून आलेल्या भक्त मंडळीच्या सेवेसाठी, आराध्य देवतेंच्या सेवेसाठी, सकळ संत तथा भगवंताच्या सेवेसाठी निवडला आहे. विठाला अभंग संत शिरोमणी नामदेवरायांचा ऐका मायबाप. निवडलेल्या अभंगाचा शब्दाशी भाव आपल्या समोर ठेवेल म्हणजे कीर्तन कळायला सोपं जाईल. निवडलेल्या अभंगामध्ये संत शिरोमणी नामदेवराय संतांची संगत प्राप्त झाल्याच्या नंतर जीवाला किती सुख मिळतं ते सुख वर्णन करतात. पार्श्वभूमी अशी आहे, पूर्ण कीर्तन लगेच कळलं बघा, एवढं फक्त 2 मिनिटं लक्ष द्या. ज्या वेळेला विश्वमाऊली पंढरपूरला येतात आणि विटेवरच्या मालकाला विनंती करतात की देवा मला तीर्थयात्रा करायची आणि सोबत नामदेवरायांना न्यायचे. मालक म्हणले घेऊन जा. नामदेवरायांनी पूर्ण भारतभर तीर्थयात्रा केली. विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर पूर्ण भारतभर. पुन्हा परत माघारी वापस आले पंढरपूरला. पंढरपूरला वापस आल्याच्या नंतर विटेवरच्या मालकांनी नामदेवरायांना प्रश्न केला, नामदेवा पाठवलं होतं राजा तुला संतांच्या सानिध्यामध्ये तीर्थयात्रा करण्यासाठी, कशी वाटली संतांची संगत, काय वाटलं तुला संतांच्या संगतीमध्ये, काय सुख मिळालं तुला संतांच्या संगतीमध्ये. असा ज्या वेळेला विटेवरच्या मालकाने प्रश्न केला ना, त्यावेळेला नामदेवरायांनी दिलेलं उत्तर म्हणजे प्रस्तुत अभंग. नामदेवराय म्हणतात, देवा काय सुख मिळालं सांगू का. संतांच्या संगतीमध्ये जीवाला किती सुख मिळतं जर वर्णन करायचं झालं ना देवा, वर्णनातीत विषय आहे, वर्णनाच्या पलीकडचा विषय आहे, वाणी संपून जाईल. पण संतांच्या सानिध्यामध्ये जीवाला किती सुख मिळालं त्याचं वर्णन होणार नाही देवा. पण तुम्ही विचारलं म्हणून थोडासा नमुना सांगतो. संत संगतीचे काय सांगू सुख, सांगू शकत नाही, पण तुम्ही विचारलं ना मग सांगतो देवा. किती सुख मिळालं सांगू शकत नाही. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे माझेपणा आणि तुझेपणा. हा भाव संतांच्या अंतकरणामध्ये नाही देवा. आपणा पारिखे हे माझा आहे हे तुझा आहे हा भावच नाही देवा. तुमच्याकडे तो भाव आहे, तुमच्याकडे तो भेद आहे, जीवाकडे तो भेद आहे, पण संतांकडे हा भेद चोरला नाही. म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयोगी. म्हणून देवा संत श्रेष्ठ आहेत. किती श्रेष्ठ वर्णन केलं 3ऱ्या चरणामध्ये. इह लोके तोचे सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेने कदा. जे कोणी संगतीमध्ये येतील ना, मग कोणी असू दे देवा, त्यांच्यावर सारखी कृपा आहे. कृपा करण्यामध्ये सुद्धा भेद नाही. कोणी येऊ द्या संगतीमध्ये, आणि स्वतःच्या शरीराचा सुद्धा भ्रम नाही, काही घेणं देणं नाही देवा. जसं शेतकऱ्याचा दृष्टांत दिला बघा शेवटच्या चरणामध्ये देवा. जसं गोमाता दूध देत असताना भेद करत नाहीत, दूध देत असताना गोमाता भेद करत नाहीत. 2 काठ्या जरी मारल्या त्यालाही देतात, चारा टाकणारालाही दूध देतात आणि मारणाराला सुद्धा दूध देतात. हा एक भाव. आणि जसं गोमातेचं दूध व्यवहारामध्ये सार आहे, तसं संतांची संगती परमार्थामध्ये सार आहे. तिथं भेद नाही ना देवा. नामा मने गाय दूध एक सार. जसं दूध सार आहे, भेद करत नाहीत गोमाता दूध देण्यासाठी, तसं संतांच्या सानिध्यामध्ये
जीव गेला ना, मग जेड असू द्या, चेतन असू द्या, सजीव असू द्या, निर्जीव असू द्या, जी काही वस्तू त्यांच्या सानिध्यामध्ये जाईल देवा त्याच्यावर कृपा आहे. म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलयोगे. अभंगाचा शब्दाशी भाव. विठाला विठाला विस्तारानं भाव बघण्या अगोदर 1 मिनिटाचा परिहार. पुण्यपावन भूमीतील आराध्य दैवत ग्रामदैवत पवनपुत्र बजरंगबली हनुमंतराय, अखिल कोट ब्रह्मांड चालक सकळ मंगळ निधी सच्चिदानंद घन आनंद कन भक्तवत्सल दया सिंधू, विटीवरचे मालक पंढरीश पंढरीचे राजे दयागण पांडुरंग परमात्मा, कैलाशीचे राजे आशुतोष भगवान भोलेनाथ शंकर भगवंत, श्री संत जगद्गुरु तुकोबाराई विश्वमौली ज्ञानेश्वर महाराज, प्रमिबोध ब्रह्म चैतन्य स्वानंद सुख निवासी श्री संत मोतीराम महाराज, गुरुनाम गुरुवर्य मारुती महाराज, श्री संत नागोरावजी महाराज, जमनादास महाराज आदी करून सकळ संतांच्या तथा भगवंताच्या असीम कृपेने आणि पदस्पर्शाने पावन पुनीत आपल्या या पावन भूमीमध्ये, पावन नगरीमध्ये, बाभुळगाव नावाच्या पवित्र गावामध्ये पूर्ण गावकरी मंडळींच्या अखंड अवरात्र श्रद्धेने, कष्टाने, परिश्रमाने, पराकाष्ठेने गावातील जे वडीलधारी मंडळी आहेत ना, त्यांच्या कृपा आशीर्वादाने, थोर मोठ्यांच्या मार्गदर्शनाने, गुरुनाम गुरुवर्य तुम्हा सगळ्यांचे गुरुवर्य, गुरुनाम गुरुवर्य उदासीन महंत जीवनदासजी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण गावाचे एकजुटीने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि आजचा 4था दिवस. 4थ्या दिवसाचे कीर्तन पुष्प तुम्हा सर्व गावकरी मंडळींच्या माध्यमातून, सगळ्या गावकरी मंडळींच्या प्रेमास्तव तुमच्या माध्यमातून मला ज्यांचा फोन आला, परमार्थप्रेमी आदरणीय आमचे प्रल्हादरावजी अब्बा, त्यांच्या माध्यमातून मला फोन आला. प्रेम तुम्हा सगळ्यांचं, फक्त निमित्त त्यांचं फोन येण्यासाठी गावकरी मंडळींच्या प्रेमाखातीर आलेलं हे निमंत्रण. या कीर्तनाच्या अनुषंगाने इंद्रदेवासारखे पखावज वादक संत जनाबाई, श्री संत बहिणाबाई, मुक्ताबाई, विश्वमाता, राष्ट्रमाता जिजाबाई साहेब आणि ज्यांची आज जयंती आहे, मातोश्री रमाबाई यांच्यासारख्या माझ्या आई माऊल्या, माय माऊल्या, माय बहिणी, एकंदरीत सर्व मायबापांच्या चरणी झाले ना सगळे. आता ज्यांच्या मुखारबिंदातून आपण पारायण ऐकत आहात, गोड पारायण असतं बघा. जस काय सगळी ज्ञानेश्वरी सांगायलेत असं पारायण असतं. हरिभक्ती पारायण आदरणीय परमार्थाचे गाडे अभ्यासक उत्तमरावजी महाराज, श्रीरामपूरकर तथा ममदापूरकर, आमचे मंचकरावजी दाजे असतील, सर्व मायबापांच्या चरणी कीर्तन ऐकण्यासाठी माझ्यावर नितांत प्रेम करणारे परमार्थ प्रेमी हरिभक्तपरायण आदरणीय सुरेशरावजी अप्पा असतील, परिसरातील कीर्तनकार, महाराष्ट्रातील कीर्तनकार आमचे बापूरावजी महाराज वाखारीकर असतील, आणि सिस्टीमचे चालक मालक तथा सिस्टीम चालवण्यासाठी आलेले आमचे राजू दाजी वाखारीकर, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. झाले ना आता सगळे. आणि कोणी राहिला असेल आता त्यांच्यासाठी विशेष नागोराव महाराजांच्या चरणावर, जमनादास महाराजांच्या चरणावर, गुरुनाम गुरुवर्य मारुती महाराजांच्या चरणावर फुले वाहतो वाकून मायबाप आणि सगळ्या मंडळीचं नाव घेतो तथा राहिलेल्या मंडळीचं नाव घेतो. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखून, छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखून. झाले ना आता. तरी कोणी राहिला असेल तर मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. लेकरू म्हणून सगळ्यांना विनम्र अभिवादन. कीर्तनाला सुरुवात. विठाला विठा
अभंग संत शिरोमणी नामदेवरायांचा संतांच्या संगतीमध्ये जीवाला किती सुख मिळाले ते वर्णन करणारा अभंग आहे मायबाप. जीवनामध्ये सगळ्यात जर महत्वाचं काय असेल तर संगती महत्वाची. ऐका, आपल्याला वाटत असेल मृत्यूवर विजय प्राप्त करावा, आपल्याला वाटत असेल या संसारावर विजय प्राप्त करावा, आपल्याला वाटत असेल भयावर विजय प्राप्त करावा, आपल्याला वाटत असेल दुःखावर विजय प्राप्त करावा, तर मायबाप या सगळ्या गोष्टींसाठी एकच रामबाण उपाय आहे. जोपर्यंत आपण संत महात्म्यांच्या संगतीमध्ये जाणार नाहीत ना तोपर्यंत या साऱ्या गोष्टीवर आपला विजय मिळणार नाही. विठाला विठाला. कशासाठी बोललोय? या कलियुगाच्या वावटळीमध्ये, वावटळ सुटली कलियुगामध्ये. काय म्हणतोय बघा, कलियुगामध्ये काय सुटली? वावटळ. या कलियुगाच्या वावटळीमध्ये प्रत्येक मानवाच्या ज्ञानाचा दिवा विझून गेलाय. ज्ञानाचा दिवा काय झालंय? विझून गेलाय. मग ते ज्ञानाचा दिवा जर प्रज्वलित करायचा असेल, जोपर्यंत आपण संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये जाणार नाहीत ना तोपर्यंत ज्ञानाचा दिवा प्रज्वलित होणार नाही. विठाला विठाला. सावरून बोलावं लागेल, आज जरा पदर घेऊनच बोलावं लागेल, नाही तर माझ्यासारख्या लहान माणसाच्या कीर्तनाला ते यूट्यूब चॅनल नसतं बघा. दोन्ही यूट्यूब चॅनल मालकासाठी एकदा टाळ्या वाजवा. का टाळ्या वाजवा म्हणतोय मी? त्याचं कारण आहे, आता जरी कीर्तन झालं ना, इथून पुढे भविष्यात कधी जरी तुम्हाला कीर्तन ऐकायचं असेल, यूट्यूब चॅनलचं नाव टाकायचं. नाव टाकल्याबरोबर कधीही शेतामध्ये आखाड्यावर जरी बसले ना, लगेच ज्या महाराजाचं ऐकायचंय त्या महाराजाचं. मायबाप, सगळ्या महाराष्ट्राच्या नव्हे भारताच्या कान्याकोपऱ्यामध्ये भक्ती जर प्रसारित जास्तीत जास्त कोण केली असेल तर सोशल मीडियानं टाळ्या वाजवायचा. सोशल मीडिया. विठाला विठाला. पदर घेऊनच बोलावं लागेल त्याच्यामुळं. आणि इथं आल्याच्या नंतर हे जीवनदास बाबांच्या चरणानं, जमनादास बाबांच्या, नागोराव महाराजांच्या पदस्पर्शानं पावन पुनीत झालेली भूमी आहे मायबाप. रंगदेवता आणायची गरज नाही, ऑटोमॅटिक रंगदेवता आमच्यासारख्या येड्याला सुद्धा इथं चांगल्या प्रकारे कीर्तन करता येतं. ही सगळी कृपा कोणाची? संत महात्म्यांची. छोटे छोटे लेकरं कीर्तन ऐकायला बसलेत बघा. बघा हे झोपायचा टाईम, छोटे छोटे. काय नाव रे तुझं? कितवीला? लग्न झालंय? कळल कळल तुला. लग्न झाल्यावर कळल. मायबाप ऐका, जीवनामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे संगती. जोपर्यंत आपण जीवन संतांच्या सानिध्यामध्ये नेणार नाहीत ना तोपर्यंत आपल्या ज्ञानाचा दिवा प्रज्वलित होणार नाही. सरोवराच्या अलीकडच्या कडीला राजहंस पाणी पित होता आणि पलीकडच्या कडीला कावळा पाणी पित होता. ऐका, एवढा दृष्टांत घरी घेऊन जा. अलीकडच्या कडीला राजहंस पाणी पित होता आणि पलीकडच्या कडीला कोण पाणी पित होतं? कावळा. ते कावळा रोजही बघायला लागला आपली जे भेट आहे ना इथं सरोवरावरच होती त्या राजहंसाबरोबर. राजहंस म्हणजे उच्च कोटीतला प्राणी, आपण त्याच्याबरोबर मित्रता केली पाहिजे. कावळ्यानं ठरवलं उत्तमरावजी महाराज, आणि कावळ्याचं कामच असते हे. कोणाचं? हां, हे कावळ्याचं कामच असतंय. त्या कावळ्यानं एका दिवशी राजहंसाजवळ गेला आणि बोलण्यामध्ये मोहित टाकून दिलं त्याला. म्हणला, काय राजहंसराव, रोज इथंच गाठभेट व्हायली. म्हणला, माझ्यासारख्या पामराला तुमच्या संगतीची गरज आहे. म्हणला, माझ्याबरोबर संगती करा, माझा उद्धार करा. आता राजहंस म्हणला, नेमकं काय करायचंय? काय नाही म्हणले, माझ्या घराला एकदा पाय लागू द्या म्हणला तुमची. कोण म्हणलं? कावळा म्हणला. कोणाला? राजहंसाला. आता राजहंसानं विचार करायला पाहिजे होता, आपण संगती कावळ्याची करू, पण राजहंसाला तिथं कळालं आणि राजहंसाला कळत नाही. ते मग ते राजहंस आता ते मोहून टाकलं. कावळे हुशारच असतात. हां, त्या कावळ्यानं मोहून टाकलं.
टाकलं कोणाला? राजहंसाला. मग आता गेलं ते राजहंस बिचार कावळ्याच्या घरी सर्वांगाचे कान करून ऐका. आता कावळ्याच्या घरी काय असणार आहे हो? शेपट, त्या गुराढोरांचे शेपट पडलेले, शेळीचे खुरं पडलेले, मांसाचे तुकडे पडलेले, हे कोणाच्या घरी? आणि हे कोणाच्या घरी असतंय? तुम्ही कोणीकडे जाऊ नका. हो, हे आज आहे मला पदर घेऊन बोलायचे. हे कोणाच्या घरी असते? कावळ्याच्याच घरी असते. राजहंसाच्या घरी हे नसते. याचं राजहंसाचं काही घेणं देणं. आणि हे सगळ्या गोष्टी, मांसाचे तुकडे, अस्थिचे तुकडे, गुराढोरांचे शेपट, शेळ्याचे खुरं, हे कोणाच्या घरी? आता हे गणगण गणगण वास यायला लागला राजहंसाला. या वासाची सवयच नाही ना त्याला, आणि नसती बिचाऱ्या राजहंसाला या वासाची सवय. ते म्हणला, कावळेराव काही जरी झालं हरकत नाही, पण मी तुमच्या घरामध्ये बसू शकत नाही, मी चाललो म्हणला. कावळ्याला राग आला. कावळा बदला घेत असते. कावळ्याला राग आला. कावळा म्हणाला, या राजहंसानं माझ्या घराला नाव ठेवलं ना, त्यानं मनातले मला विचार केला, तुलाही दाखवतो म्हणला मी कावळा आहे म्हणून. ते म्हणला, राव मी आणलंय म्हणला इथपर्यंत. ठीक आहे म्हणला, तुम्हाला बसा वाटत नसल माझ्या घरी, मी सोडा येतो. निघाले दोघं जण वापस. एका वडाच्या झाडाखाली राजा 20व्याला बसला होता. कावळ्यानं बघितलं, अरे बापरे म्हणला, आता आपल्याला मोका आलाय, संधी आली आपल्याला. म्हणला, राजहंसराव 2 मिनिटं आराम करू, नंतर जाऊ म्हणला. दम आली म्हणला, 2 मिनिटं आराम करू. जिथं राजा बसलाय बरोबर वरच्या फांदीवर कावळा बसला आणि बाजूच्या फांदीवर राजहंस बसला, थोडं बाजूला. मुद्दाम कावळ्यानं त्या राजाच्या अंगावर 2 नंबरचं काम केलं. 2 नंबरचं काम केल्याबरोबर ते उठलं, दुसऱ्या फांदीवर जाऊन बसलं पलीकडला. कोण? कावळा. उठून बसल्याबरोबर राजाने बघितलं आपले कपडे कोण घाण केले. वरी बघितलं तर कोण दिसलं? कोण दिसलं? या राजहंसानं माझे कपडे घाण केले. राजाला राग आला, बाण काढला. एका बाणातच ते राजहंस खाली पाडला. राजहंसाला मरावं लागलं. माझा दृष्टांत संपला मायबाप. राजहंस मेला. कोणाच्या संगतीमुळं? कावळ्याच्या संगतीमुळं. मग राजहंसाला वाटत असेल आपण आपलं जीवन उद्धाराकडे जावं, आपल्या जीवनामध्ये सद्गती प्राप्त व्हावी, आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा, असं जर राजहंसाला वाटत असेल ना मायबाप, राजहंसानं कृपा करून कावळ्याची संगती करायची. खळाची संगती उपयोगाशी नव्हे. खळाची संगती उपयोगाशी नव्हे. खळाची संगती उपयोगाशी नव्हे. खळाची संगती उपयोगाशी नव्हे. खळाची संगती नाथरायांची साक्ष आहे. खळाची संगती उपयोगासी नये. का? आपणा अपाय 100% तिथं अधोगती आहे. जर वाईटांच्या संगतीला गेलो ना मायबाप आपण 100%. आता कावळ्यानं, राजहंसानं कावळ्याची संगती केली म्हणून अधोगतीला गेला, वाईटांची संगती केली म्हणून अधोगतीला गेला. हे एक दृष्टांत ठेवला. आता उच्च कोटीचा दृष्टांत ठेवतो. एका गावामध्ये कुंभार दादानी गाडग्याचं दुकान मांडलं. गाडग्याचं
गाडगे विकायला लागला कुंभार दादा. उन्हाळ्याचे दिवस लोक यायचे, केवढ्याला कुंभार दादा डेरा? 100 रुपयाला. आता गाडगं जर घ्यायचं म्हणलं ना विश्वजित महाराज, तर लोक गाडगं डायरेक्ट घेत नाहीत. कसं घेतात? हा, कसं घेतात? टन टन वाजवावं लागतं. हा, असं टन टन वाजलं तरच गाडगं घेतात. आता पलीकडून बदबद वाजल्यावर, असं वाजल्यावर घेत? टनटन वाजलं ना तरच घेतात. 100 रुपये देऊ लागले, टनटन वाजून गाडगं नेऊ लागले. त्या गाडग्यामध्ये एका गाडग्याला छिद्र पडलेलं होतं, म्हणून कुंभार दादानं ते गाडगं काय केलं? बाजूला ठेवलं. बाजूला ठेवलं ते गाडगं. कोणी विचारत नव्हतं त्या गाडग्याला. छिद्र पडलेल्या गाडग्याकडे जातंय कोण? फुकट भाव. फुकट भाव त्याला कोणी विचारित नव्हतं त्या छिद्र पडलेल्या गाडग्याला. ऐका मायबाप, त्या प्रांतातून तुम्हा सगळ्यांचे गुरुवर्य, गुरुनाम गुरुवर्य महंत उदासीन जीवनदासजी बाबांसारखे एक महात्मी चालले होते तिथून. महात्म्यांनी बघितलं, कुंभार दादानं गाडग्याचं दुकान मांडलंय. आले तिथं आल्याच्या नंतर संत महात्मे त्या फुटक्या गाडग्याजवळ गेले, छिद्र पडलेल्या. विचारलं कुंभार दादाला, केवढ्याला हो गाडगं? महाराज, चांगलं गाडगं 100 रुपयाला आहे, त्याला कोणी कवडी मोलाची किंमत देत नाही, म्हणून तर त्याला कुठं ठेवलंय? बाजूला ठेवलंय. महाराज म्हणले, हेच गाडगं पाहिजे मला. महाराज जात तसंच घेऊन. त्याला कोणीच विचारित नव्हतं, आणि त्याची काय किंमत घेऊ? नेलं संत महात्म्यांनी ते गाडगं. जात असताना भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये गेले. ऐका मायबाप, आता भोलेनाथांच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर शिकाळी तयार केली. ते गाडगं शिकाळीवरती ठेवलं, त्याला वात ववली, त्याच्यामध्ये पाणी टाकलं, आणि भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये रात्रंदिवस गलतीसाठी ते गाडगं संत महात्म्याने ठेवलं. मायबाप, गाडग्याला जर वाटत असेल ना आपला उद्धार व्हावा, गाडग्याला वाटत असेल रात्रंदिवस भगवान भोलेनाथांचा अभिषेक करण्याचं महत्भाग्य आपल्याला प्राप्त व्हावं, तर त्या गाडग्यानं संतांची संगती केली रे केली, की त्या गाडग्याला भगवंताचं सानिध्य प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. भगवंताची भेट झाल्याशिवाय. कोणी विचारत होतं त्या गाडग्याला? फुकट विचारत होतं? नाही मायबा. पण त्या गाडग्याला कोणाजवळ धरलं? मग गाडग्याला वाटत असल पतन सगळ्या मंडळीसाठी. पतन उद्धार दोन्हीकडचं एक उदाहरण दिलं तुम्हाला. वाईट संगती केल्यावर माणूस अधोगतीला जातोय, आणि संतांची संगती केल्याच्या नंतर जीवन उद्धाराकडे जाते. आणि गोड साक्ष दिली. पतन उद्धार, संघाचा महिमा. पतनालाही संगतीमुळं आणि उद्धाराकडेही संगतीमुळं. मायबाप, सारं कीर्तन जरी लक्षात नाही ठेवलं ना, फक्त एवढा मुद्दा घरी घेऊन जा. प्रत्येक दिवसाच्या माध्यमातून, प्रत्येक दिवशी कीर्तनाच्या माध्यमातून एक तरी मुद्दा घरी न्यायचा. आजच्या कीर्तनातून फक्त एवढा मुद्दा घरी न्या. तुमच्या लेकराचा हात कोणाच्याही हातामध्ये देऊ नका. ऐका मायबाप, आपण आपल्या लेकराचा हात कोणाच्याही हातामध्ये द्यायलोत आणि नंतर पश्चाताप करायला लागलो. मित्र कोण आहे आणि शत्रू कोण आहे कळायला तयार नाही.
क्षमा मागून बोलतोय तुम्हाला. आपल्याला म्हणत असेल चल काबाड कष्ट करू, तो आपला मित्र, बरोबर. आपल्याला म्हणत असेल चल आई वडिलांची सेवा करू, तो आपला मित्र, बरोबर. आपल्याला म्हणत असेल चल अभ्यास करू, तो आपला मित्र, बरोबर. आपल्याला म्हणत असेल चल गोरगरिबांना मदत करू, तो आपला मित्र. आपल्याला म्हणत असेल सत्कार्य करू, धर्मकार्य करू, कथा कीर्तन ऐकायला जाऊ, तो आपला मित्र. आता मला मायबाप तुमच्या सगळ्यांकडून उत्तर पाहिजे. आपल्याला म्हणत असेल चल दारूच्या दुकानावर जाऊ, तो कोण? तो कोण? पण काम मित्राचं करायला आहे. काम कोणाचं करायला आहे? एवढा मुद्दा घरी न्या घरी. काम कोणाचं करायला आहे? काम मित्राचं करायला आहे. पण शत्रूपेक्षा हजारो पट शत्रू आहे तो. विठाला म्हणून अशा भलत्या सलत्याच्या हातामध्ये हात देऊ नका आपल्या लेकरांचा. आपल्या लेकराचा हात, ऐका आता एवढा मुद्दा घरी न्या. आपल्या लेकराचा हात गुरुनाम गुरुवरे चिमनदासजी बाबा, जमनादासजी महाराज, नागोरावजी महाराज, श्री संत मोतीराम महाराज, मारुतराव महाराज या संत महात्म्यांच्या हातामध्ये त्या लेकराचा हात द्या मायबाप. नक्कीच उदार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद जर कशामध्ये असेल तर संतांच्या संगतीमध्ये आहे. 100% उदार आहे संतांच्या संगतीमध्ये. नामदेवराय म्हणतात देवा त्या संतांच्या संगतीतलं सुख मी वर्णन करू शकत नाही. एकदा टाळ्या वाजवा आमच्या राजूदाजीसाठी. वा, आमचा सगळ्याचा प्राण म्हणजे सिस्टम असते बघा. हे है तो सब है, नाही तो बेहाल है. हा, हे जर नसल ना, हे म्हणजे प्राण सिस्टम. म्हणजे परवा दिवशी एका गावामध्ये कीर्तनाला गेलो होतो. आप्पा नावही सांगत होतं, पण पाहुणे हे तुमचे तिथं जास्त. तिथं होते 7च माईक. किती? 7 माईक. त्याच्यामध्ये 3 चालू होते आणि 4 चालू होते. मराठी कोणीकडे नेऊ नका मराठीला. हा, वारकऱ्याच्या डोक्यावर टोपी असली पाहिजे का असली पाहिजे? वारकऱ्याच्या गळ्यामध्ये माळ असली पाहिजे का असली पाहिजे? लय अवघड आहे मराठी. आपली मातृभाषा काय? मदर टंग काय? मराठी. सांगा बरं, बँकेला काय म्हणतात? कोण बनेगा करोडपती?
बँक शब्द इंग्रजी, मराठीमध्ये काय म्हणता सांगा बरं? हा हे लाडक्या बहिणी. वा वा, कोणतरी सांगितलं बघा इथं, कोण? क्या बात है, वा. धनकोश. आता सांगा रेल्वे सिग्नलला काय म्हणतात? ते पट्टीवर असते ना, लाल दिवा लागला की रेल्वे थांबते, पुढे जात नाही, स्टेशनवर तिला येण्याची परवानगी. त्या सिग्नलला काय म्हणतात मराठीमध्ये? आजच्या कीर्तनाचं पाकिटच आता. आगमा निगम भयसूचक ताम्रधवल लोहपट्टी, त्याचं नाव रेल्वे. दवाखान्याला काय म्हणतात सांगा बरं? दवाखान्याला सेवा शुश्रूषालय. काय म्हणतात? सेवा शुश्रूषालय. तसं मराठी अवघड आहे. एक जण ते मराठीचं व्याकरण करत होतं, आबा घरी यायला त्याला उशीर झाला, कळालं तर बघा तुम्हाला. त्यानं त्याच्या पप्पानं त्याला विचारलं, बाळा कशासाठी तुला उशीर झाला? ते म्हणला, बाबा मी लवकरच निघालतो, पण रस्त्याने झालं काय, माझ्या दुचाकीच्या पाठीमागच्या चक्राकारातील वायू या महद आकाशामध्ये विलीन झाला, म्हणून मला बाप म्हणला मुचकाडत फोडायचा आहे. अरे सोप्या भाषेमध्ये सांग. म्हणला गाडी पंक्चर झाली. काय झालं? किती कोठा केला त्यानं. माझ्या दुचाकीच्या पाठीमागच्या चक्राकारातील वायू म्हणजे हवा, आणि या महद आकाशामध्ये काय झाली? विलीन झाली, म्हणून मला उशीर झाला. तसं त्या गावामध्ये 7च माईक होते राजूदाजी, पण 4 चालू होते आणि 3 चालू होते. तुमचे 9 आहेत. किती? 2 मृदंगाला सिस्टीम काढलं म्हणजे तारावरची कसरत असते. एका मृदंगाला सिस्टीम काढणं एवढं अवघड नाही. सगळ्यात सिस्टीम जर कशाची अवघड असेल तर मृदंगाची अवघड आहे. 2 मृदंगाला सिस्टीम काढणं म्हणजे तारावरली कसरत आहे. तरी 9 माईक चालूच आहेत तुमचे, एकही चालू नाही त्याच्यातलं. विठाला विठा. इतकं त्याचा मोठेपणा कामून केला, मला वाटायला जाताना शेपाशे देतील. दुसरं काय? माणसाला लालूच कशाची असती? माणसाला लालूच कशाची असती? पैशाची. गोड प्रथम चरण गायलं महाराजांनी. देवा वर्णन करू शकत नाही संत संगतीचे, काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे. देवा तुमच्याकडे माझेपणा तुझेपणा आहे, जीवाकडे माझेपणा तुझेपणा आहे. देवाकडे काय माझेपणा तुझेपणा? माझ्यापेक्षा सगळे ज्ञानी मंडळी आहेत बघा. गीताजीमध्ये स्वतः भगवंत म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुतानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. घेवनिया चक्र गदा हाची धंदा करतो, घेवनिया चक्र गदा हाची धंदा करतो. भक्तारा के पायापासी दुर्जनासे सोमारी. गायले ना
मराठीमधलं प्राकृत सांगितलं त्यांनी. देवा तुमच्याकडे वेद आहे काय, घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. हे युद्धाची सामुग्री तुमच्याजवळ कशासाठी, भक्ता राखी आणि दुर्जनाशी. जे जे दुर्जन झाले ना देवा, काटा काढला तुम्ही त्याचा. काय केलं, त्रेतायुगामध्ये रावण नावाचा दुर्जन जन्माला मारलं देवा, त्याला तुम्ही. द्वापारामध्ये कंस नावाचा दुर्जन जन्माला आला, त्याला मारलं. भक्ता राखे आणि दुर्जनाशी हे भेद आहे तुमच्याकडे. जीवाकडे सुद्धा भेद आहे देवा, जीवाकडे भेद आहे. काय भेद, आपण सकाळी सकाळी शालेय जीवनामध्ये सगळ्यांनी प्रार्थना गायली बघा. सगळ्यांनी प्रार्थना म्हणतोय आपण. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर, पुढे कोणावर, माझ्या देशावर. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स माय ब्रदर अँड सिस्टर. मला इंग्रजी येत नाही तेवढं, पण ते लेकरायचं ऐकू पाठ झाले. ते मी 10वीला होतो तेव्हा मला इंग्रजीला फक्त 13च मार्क. किती मार्क, 13च मार्क. आमचे सर आम्हाला क्लासमेट, आमचे क्लास टीचर सर मला एका दिवशी म्हणले इकडे. मी गेलो, म्हणले पलाण्याचं नाव घेऊन त्याला इकडं बोलव. ते मला तर घामच आला, पण सर म्हणायचे म्हणून ते लक्षात राहिलं. मी त्याचं नाव घेतलं आणि त्याला म्हणलं कम हिअर. जमलं ना ते, पण गुरु ते गुरु असतात. सर म्हणले आता त्याला तिकडं पाठव. काय म्हणले, त्याला तिकडं पाठव. आता मला घामच आला, मला इकडं ये म्हणायचं माहीत होतं, पण तिकडं जाय म्हणायचं माहीतच नव्हतं. पण मी बनवी करायला चॅप्टर होतो, मी तिकडं गेलो. मी कुठं गेलो, मी तिकडे गेलो आणि पुन्हा त्याला म्हणलं कम हिअर. इंग्रजीत इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स माय ब्रदर अँड सिस्टर. आय लव्ह माझ्या देशावर आलं इथपर्यंत. आपला भेद सांगायलो. माझ्या देशावर, कोणावर प्रेम, देशावर. यदा कदाचित आता प्रयागराजला कुंभमेळा चालू आहे. आपल्या गावातले 10-12 जण गेले कुंभमेळ्याला. तिकडं UP मध्ये गेले. कुठं, UP मध्ये गेल्याच्या नंतर तिकडं MHची गाडी दिसली. गाडी कोणती दिसली, MHची. तर आपापसामध्ये आपण काय म्हणतील, अरे ती गाडी कुठली आहे, कुठली आहे. आणि माझ्या देशावर कुठं गेला आता ते, माझ्या प्रेम कुठं, देशावर. आणि MH दिसल्याबरोबर सेकंदामध्ये प्रेम कुठं आलं, महाराष्ट्रावर. आता त्याच्या पुढचं आहे काय, त्याच्या पुढे 38 दिसलं. त्याच्या पुढे काय दिसलं, 38चा आकडा दिसल्याबरोबर आता प्रेम कुठं आलं, आपल्या जिल्ह्यावर आलं ना. अरे आपल्याच हिंगोलीची गाडी आहे म्हटली, ती आपल्या जिल्ह्यातली गाडी आहे. पुन्हा अर्ध्या सेकंदात तिथं आलं. आता हिंगोलीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्या वसमतचे व्यापारी दिसले. अरे हे तर आपल्या वसमतचे. वसमतमध्ये गेल्याच्या नंतर गावातला एखादा प्रतिष्ठित आहे आपल्या गावातली. आता गावात इथं मंदिरावर बसल्याबरोबर आपलं जर लेकरू खेळू लागलं आणि शेजाऱ्याने विचारलं होते लेकरू कोणाचं आहे, फारच गुणवानले, माझंच आहे म्हणले. आता देशावरचं प्रेम कुठं आलं, घरावर. बरोबर, घरावर. आता घरामध्ये सगळ्यात जास्त प्रेम कोणावर, कोणाचंच लग्न झालं नाही इथं. घरामध्ये सगळ्यात जास्त प्रेम कोणावर, अहो डायरेक्ट म्हणा घरी गेले चहा मिळेल. घरामध्ये सगळ्यात जास्त प्रेम कोणावर, हा त्यांच्यावरच असते. तुम्हाला ते मोटरसायकल माहित आहे, मोटरसायकलला चेन असते बघा, चेन. ते मागल्या टायराला असते का पुढच्या टायराला, सायकलचं चेन कोण्या टायराला असते, ट्रकचं जेंट क्रॉस कोट जोडलेलं असते, कोट जोडलेलं असते. जीबीचं कमांडर गाडीचं जेंट क्रॉस कोट जोडलेलं असते. तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही काय गोळे विसरले काय, मागलं टायर पुढलं टायर सांगायले काय आम्हाला. आता होमामध्ये ते लग्नामध्ये होमाला येडे घालताना, जसं त्याचं लग्न आठवा, होमाला येडे घालताना कुठलं टायर पुढी, कळालं टायर, मी टायरच सांगायलो, कुठलं टायर पुढी आणि कुठलं टायर कळालं टायर. आता या रस्त्यावर आल्याच्या नंतर विश्वजित महाराज दणकून खड्ड्यामध्ये, कोणतं टायर, पहिल्यांदा खड्ड्यामध्ये कोणतं टायर, पुढचं टायर. धडेल कुण गतिरोधकला, कोणतं टायर, पुढचं
पुढचं टायर. मग ते पहिल्यांदा खड्ड्यामध्ये गतिरोधकवर गेलं ना पुढचं टायर, त्या ड्रायव्हरला कळतं अरे बापरे खड्डा गतिरोधक आला, ते ब्रेक करते. पाठीमागचं बिचार पदशीर, त्याला बिचारायला काही ताण नाही. कोण्या टायराला? टायर कळालं ना तुम्हाला? हां, कोण्या टायराला? पाठीमागच्या. ते खड्ड्यामध्ये आपटून गतिरोधकवर आदळून आऊट झालं. कोणतं टायर? बेंड झालं. कोणतं टायर? पुढचं टायर. त्या पुढच्या टायरला मी विनंती केली, बाबा एवढं तू बेंड झाला, एवढा वाकून गेला कशामुळं रे? ते म्हणला काय सांगा महाराज, मागलं बसू देणं झालं. मागलं टायर बसू देत आदिनाथ म्हणाले. आता त्याला कळलं ना मागलं टायर आल्यावर. ते टायर काय भानगड असते ते त्याला आणि कळालं नाही. तुम्ही कळू सुद्धा देऊ नका, हात जोडून. बेजारी कोणाची? एवढं वाकून जात आहे पण तक्रार सुद्धा करीत नाही मागल्या टायरावर. तक्रार सुद्धा नाही. एवढं प्रेम कोण्या टायरावर? मागल्या टायरावर. घरात सगळ्यात जास्त प्रेम कोणावर? पत्नीवर. इथपर्यंत आलं, मी बाजूला जात नाही अजिबात बाजू. घरात सगळ्यात जास्त प्रेम कोणावर? पत्नीवर. आता लक्ष द्या, स्वतःच्या प्राणावर टपलं. आता पत्नीवर प्रेम का स्वतःच्या प्राणावर प्रेम? आता पत्नी सुद्धा बाजूला राहिली. प्रेम कोणावर? स्वतःच्या प्राणावर. 8वा प्रतिज्ञा, माझ्या देशावर फक्त कळण्यासाठी हा दृष्टांत दिला मायबाप. विनोद द्या सोडून. एक वेळेस म्हणलो होतो की पूर्ण देशावर माझं प्रेम आहे, पण आता तेच प्रेम स्वतःच्या कुठं आलं? प्राणावर. नामदेवराय म्हणतात, देवा जीवाकडे सुद्धा भेद आहे, तुमच्याकडे सुद्धा भेद आहे. तुम्ही भक्ताला चरणाजवळ जागा देता, तुमचाच ब्रीद आहे, धर्माची संस्थापना आणि दुर्जनाचा संवार, आणि भक्ताला चरणाजवळ जागा. मग गदा मारलं कोणाला, सुदर्शन चक्राचं कोणाचं मुंडकं उडवलं. देवा तुमच्याकडे भेद आहे, पण ऐका, संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये जर दुर्जन आला ना देवा, तर त्या दुर्जनाचा संहार नाही, त्या दुर्जनाला अगोदर संत महात्मे सज्जन बनवतात, आणि एकदा काही सज्जन झाला रे झाला एवढ्यावर थांबत नाहीत, त्याला देव बनवतात. त्यांचं नाव संत विठाला. बघा तुम्ही उच्च कोटीचा भाव ठेवतोय तुमच्या समोर. तुम्ही आम्ही पारमार्थिक मंडळी या छत्राखाली आहोत, माळकरी आहोत, सत्कार्य करतो, धर्मकार्य करतो. ज्या वेळेला विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांनी गोड पारायण करतात आमचे उत्तमरावजी महाराज, ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, हेत माझे जीवुरले पायी कपन. आता मी मागण्यासाठी देवा तुमच्याकडे विनंती करत आहे. शेवटची ओवी आहे ज्ञानेश्वरीची ही. आता तिथून पुढे मागितलं या विश्वासाठी, त्याला आपण पसायदान म्हणतो. कोणासाठी मागितलं? विश्वासाठी. त्याला आपण काय म्हणतो? पसायदान. त्या पसायदानातली पहिली मागणी तुमच्या आमच्यासाठी नाही, याच्या विरुद्ध जी मंडळी आहे ना, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. खळ नष्ट होऊ द्या म्हणले नाही. त्यांच्या अंतकरणातलं जे वाकडेपणा आहे ना, तो वाकडेपणा फक्त गेला पाहिजे. कोणाच्या अंतकरणातला? एकमेकामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. ही मागणी केली मायबाप. संतांच्या सानिध्यामध्ये कोणीही येऊ द्या, त्याच्यावर उद्धार आहे. फक्त स्वतःसाठी मागणी नाही. किंबहुना माझं गाव सुखी, चुकलं का? मला पाठ नाही पसायदान म्हणून. किंबहुना हिंगोली जिल्हा सुखी, किंबहुना मृत्यूलोकावरचे सुखी, भारत देश सुखी नाही. बघा किती व्यापक मागणी आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितिनी लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित. तीनही भुवनातले लोक काय झाले पाहिजे देवा?
सुखी झाले पाहिजे. व्यवहारामध्ये जर एखादी मायमाऊली तिच्या सासरमध्ये एखादी गोष्टी कमी असेल ना, तर सासू म्हणते तुझ्या बापानं हे दिलं नाही, तुझ्या बापानं ते दिलं नाही. मग ती ताई माहेरी जाते आणि माहेरी गेल्याच्या नंतर बापाला म्हणते बाबा काही करा पण तेवढी वस्तू द्यावीच लागते. सासू रोजही म्हणायली तेवढ्या वस्तूविषयी, तेवढी वस्तू द्यावीच लागते. माहेरी जाते आणि सासरामध्ये काय कमी आहे ती गोष्ट घेऊन येते, ती वस्तू घेऊन येते ती ताई. ऐका आता, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक. जाईन की मायेत या पंढरपूर, 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 जाईन की मायेत या पंढरपूर. अवघाची जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा. माझ्या जगाच्या मालकाला मागेल काय मागणी? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकातले लोक, स्वर्ग मृत्यू पाताळामधले जेवढे लोक आहेत ना सगळे आनंदी झाले पाहिजे. ही व्यापक मागणी जर कोणाची असेल, संकुचित मागणी तुमची आमची, पण व्यापक मागणी माझ्या संत महात्म्यांची, पूर्ण विश्वभराचा विचार संत महात्म्यांच्या नजरेमध्ये. देवा तिथं भेदच नाही, तुमच्याकडे भेद आहे, जीवाकडे भेद आहे, पण संतांकडे भेद नाही. म्हणून संत श्रेष्ठ आहेत द्वितीय चरणामध्ये. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगी, साधू थोर जाना, कलियुगी, साधू थोर जाना, 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 थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगी, साधू थोर जाना, कलियुगी, साधू थोर जाना, कलियुगी, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू
वाजवायला झालंय. आता झालंय 8:30 ते आता किती 10 मिनिटं राहिलेत फक्त. त्याच्यामुळे 10 मिनिटं आमच्या सगळ्याला तुमचा आशीर्वाद असू दे. बघा दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं देवा साधू थोर जाना, साधू थोर जाना, थोडा आवाज देता, साधू थोर जाना कलयोगी. किती संत श्रेष्ठ आहेत, कोणी येऊ द्या देवा त्यांच्या संगतीमध्ये. बघा एवढा मुद्दा घरी न्या मायबाप. ज्ञानेश्वरीचे गाड्या अभ्यासक आहेत पुढे, ज्ञानेश्वरीची ओवी देईल, मोकळं नाही बोलणार. नवे नवे ज्यांच्या मुखातून तुम्ही भागवत कथा ऐकता ना, काहीतरी भाग्य आहे तुमचं. त्या महात्म्याला पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे. टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. सगळी ज्ञानेश्वरी ते पारायणाला घेतल्याच्या नंतर समोर घ्यायची गरज नाही. पारायणाला लॉकडाऊनमध्ये काही आद्य राहिली होते ते सुद्धा पाठ करून टाकलेत महाराजांनी. काय विद्वत असं, मला एक सुद्धा वही पाठ नाही. पुन्हा त्याच तोला मोलाचे आदरणीय आमचे उत्तमराव महाराज गोड वर्णन आलं वाकारीकर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये. संत महात्म्यांनी ज्या जाग्यावर पाय ठेवला ना, ज्या जाग्यावर पाय ठेवला ती भूमी क्षेत्र होती. संत महात्म्यांनी ज्या पाण्याला स्पर्श केला ते पाणी भलेही वड्याचं जरी असेल तर ते तीर्थ होतंय. संत महात्म्यांनी राखेला म्हणजे राखोंडीला जर स्पर्श केला तर ती राख भस्म होते. काय होते? भस्म होते. संत महात्म्यांनी स्वयंपाकाला जर स्पर्श केला तर तो स्वयंपाक राहत नाही, महाप्रसाद होतो. आता वो का ते क्षेत्र ते तीर्थ जगी ऐसे जे पवित्र, भक्ती कथासी मैत्र जया पुरुषा. ही ताकद आहे संत महात्म्यांची. बापूरावजी महाराज ज्या वेळेला जीवनदास महाराज असतील, जमनादास महाराज असतील आणि संत गुरुवर्य नागोरावजी महाराज असतील, त्यांचे पदस्पर्श वाखारी नगरीला लागण्याच्या अगोदरची वाखारी काय होती? आणि आताची वाखारी का? तर ही ताकद कोणाची आहे? त्यांच्या गावाचं उदाहरण का दिलं? प्रत्येक गावाची ही ताकद आहे. आपल्या गावाच्या अगोदर जीवनदास बाबा असतील, जमनादास बाबा असतील, नवे नवे नागोरावजी महाराज असतील. आपल्या गावात पाय ठेवायच्या अगोदर आपलं गाव कसं होतं आणि त्यांचंच पदस्पर्श झाल्याच्या नंतर पुन्हा आपलं गाव कसं आहे? संताची संग संत महात्म्यांमध्ये मायबाप. ते क्षेत्र ते तीर्थ जगे ऐसे जे पवित्र, भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा. म्हणून देवा साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयोगी. आणखी एक गोड ओवी दिली बघा. कबीरदासजी महाराज सुंदर सुंदर वर्णन करतात. संगति कीजिए साधु की कभी ना निष्फल हो, लोहा पारस परसते सोही कंचन होए. कभी
सोही कंचन हो संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी टाळी वाजवा संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के 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 संग लाग रे अच्छी बनेगी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी चलेगी अनेक तेरी किस्मत बनेगी अच्छी बनेगी तेरी किस्मत बनेगी अच्छी बनेगी तेरी किस्मत बनेगी संतन के संग लाग रे अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी चांगलं होईल मायबाप उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कबीरदासजी महाराजांनी वर्णन केले गोड, त्याच अर्थाची ज्ञानेश्वरीमध्ये ओळी मिळेल बघा तुम्हाला. अगा फोडावया लागी लोह मिळो का परिसाची अंगी, ते मिळण्याची प्रसंगी सोन्याची होय. लोखंडानं मीटिंग भरवली म्हणले, लोखंडानं मीटिंग भरवण्याचं कारण काय विवेक असेल विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांचा. माऊली म्हणले, कबीरदासजी महाराज म्हणतात लोखंडानं मीटिंग घेतली. मीटिंगचा विषय असा की या परिसानं आपलं अस्तित्व नष्ट करायचं केलं. एक दिवस जर सगळ्या लोखंडाला परिस लागलं तर सगळ्या लोखंडाचं काय होईल? सोनं होईल. म्हणून मीटिंग भरवली. म्हणले परिसाला मारावं लागल, परिसाला मारावं लागल. सगळं लोखंड एका जागी आलं आणि त्याचा घन तयार झाला. काय तयार झाला? घन तयार झाला. परिसाचा तुकडा पडला होता. त्या घनानं विचार केला, बस झालं म्हणले, संपला आता याचं. दणका मारला. दणका मारल्याबरोबर घन कशाचा झाला? घन कशाचा झाला? हार घेऊन गेलो होतो तुम्ही, जसा हार आणला तसं ते हार घेऊन गेलो होतं ते लोखंड त्या परिसाला? नाही. कशासाठी गेलं होतं? मारण्यासाठी गेलं होतं. पण काय त्या परिसाचा गुण? परिसाचे अंगी लोह होय सोने, लोह होय सोने. परिसाचे अंगी लोह होय सोने, लोह होय सोने. दयाचे भूषण श्रीमंताचे, दयाचे भूषण श्रीमंताचे. परिसाचे अंगी लोह होय सोने, लोह होय सोने. परिसाचे अंगी लोह होय सोने, लोह होय सोने. दयाचे भूषण श्रीमंताचे, दयाचे भूषण श्रीमंताचे. ताकदच आहे ती परिसाची अंगी लोह होय. ताकद आहे, सामर्थ्य, सामर्थ्य आहे त्या परिसाकडे. कोण्याही भावानं येऊ द्या ते लोखंड त्याच्याजवळ, त्याच्यावर उद्धार केल्याशिवाय, त्याच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. तद्वत संतांच्या जवळ जीव कोण्याही प्रकारे जाऊ द्या, कोण्याही प्रकारे त्याच्यावर भलतिया भावे शरण जाता पाडी तसे तुटी न पाहे याती. तिथं बघ जात पाहिल्या जात नाही, हात पाहिल्या जात नाही. 100% त्याच्यावर यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी. हा बघा हे प्रमाण. ते हार घेऊन नव्हता गेला, थुंकण्यासाठी गेला होता. बरेचशे वेळा अंगावर थुंकला, पण काय माझ्या नाथरायाचं सामर्थ्य, प्रसाद देवोनी मुक्त केला. मंबाजी बुवानी काट्याच्या लाकडाने मारलं जगद्गुरु तुकोबार यांना. पण कीर्तन झाल्याच्या नंतर हात चेपायला गेले. मायबाप वाईट विचार केला नाही मंबाजी बुवाविषयी. याला म्हणायचं भलतिया भावे शरण जाता. कोण्याही भावानं संतांजवळ जा मायबाप. 100% उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. झाला आपला वेळ. सगळ्यांनी एकदा आनंदाने भजन करू. जमना
ज्ञानदास महाराजांना आनंद झाला पाहिजे. नागोरावजी महाराज गुरुनाम गुरुवर्य यांच्या प्रेरणेने हा सप्ताह चाललाय. गुरुनाम गुरुवर्य मारुती महाराज, मोतीरामजी महाराज या संत महात्म्यांना आनंद झाला पाहिजे. सगळ्यांनी एकदा झालंय आता कीर्तन, सगळ्यांनी एकदा आनंदानं भजन करू. विठ्ठल माझा 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 मध्ये टाळीचा आवाज गेला पाहिजे. पाठीमागून टाळीचा आवाज येत नाही. वाजवा टाळी. एक 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 सगळे मंडळी एक वा वा एक. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. सर्व मायबापांना सगळ्यांनी टाळी वाजवून भजन केलं. वाटायले मराव आणि तुमच्या पोटी जन्माला या. खरंच भजन केलं. नाहीतर काही गावात भजन करा म्हणलं ना, कीर्तन करून जाऊ लागलो. दोघं जण म्हणले महाराज किती भजन करा, टाळी वाजवा म्हणले. पण आम्ही काय टाळी वाजली नाही. फशील म्हणले आम्ही महाराजाला. मला सांगा, लंका कोणाची? रावणाची. जाळली कोण? माझ्या हनुमंतरायानं. आता ऐका, त्या हनुमंतरायांच्या शेपटीला बांधायला चिंध्या कोणाच्या? रावणाच्या. टाकायला तेल कोणाचं? काड्याची डब्बी कोणाची? पेटीली कोण? आणि जळाली कोणाची? जळाली कोणाची? हनुमंताच्या काय बापाचं गेलं? काय गेलं हनुमंतरायाचं? तसं सप्ता कोणाचा? सप्त्याला पट्टी कोणाची? महाराज लोकाला पाकिट कोणाचं? आणि तुम्ही भजन नाही केलं, आमचं काय गेलं? येथे कोणाचे काय बा गेले आणि ज्याचे त्याने अनहित केले. मायबाप एक जण एसटी मध्ये बसलं, तिकीट काढलं आणि पुढल्या दरवाज्यातून खाली उतरलं आणि बाजूला बाकड्यावर बसलं आणि हसायला लागले. बाजूच्यानं विचारलं काहून हसायला रे? ते म्हणला पठ्ठ्यानं कंडक्टरला फसिलं. म्हणला कसं काय? म्हणला लय हुशार आहे. म्हणला मी तिकीट काढलं आणि गेलोच नाही. म्हणला काय? म्हणलं तिकीट काढलं. आता मला सांगा, कंडक्टर फसला का हेच फसलं? तसं भजन नाही केल्यावर महाराज फसला का न भजन करणारं फसलं?
तुम्ही सगळ्यांनी आनंदानं भजन केलं, आनंद वाटला मायबाप. कोणीकडं 2 तास निघून गेले, पत्ता सुद्धा लागणार नाही. मला तरी वाटायले आज आता सुरू झाले. काय वाटायले आता मग पण संपलंय. काय झालंय? टाइम संपलाय. इहलोकी तोचे सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेने कदा नामा मने गाय. दूध एक सार साधू निरंतर व्रती तैसा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयोगी. देवा, तीनही भुवनामध्ये साधू श्रेष्ठ आहेत, साधू श्रेष्ठ आहेत, साधू श्रेष्ठ आहेत. तीनही भुवनात स्वर्ग मृत्यू पाताळामध्येही साधू श्रेष्ठ आहेत. 3 साधू दूर जाण्यासाठी हे 3 शब्द स्वर्ग मृत्यू पाताळ असा एक अर्थ. पुन्हा पास्ट फ्युचर आणि प्रेझेंट, भविष्य काळामध्ये, भूतकाळामध्ये आणि वर्तमान काळामध्ये, तीनही काळामध्ये साधूच श्रेष्ठ आहेत. सत्ययुगामध्ये, द्वापार युगामध्ये आणि त्रेतायुगामध्ये साधू श्रेष्ठ आहेत. कलियुगात तर म्हणले साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयुगी. हे बाकीचे जे 3 साधू थोर आहेत ना, भूत भविष्य वर्तमान असा एक अर्थ, स्वर्ग मृत्यू पाताळ असा एक अर्थ, आणि सत्य त्रेता द्वापार या सगळ्याही जीवनामध्ये कोण श्रेष्ठ आहे? साधू श्रेष्ठ आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयोगी. फक्त 2च मिनिटं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा. सगळ्यांनी आनंद. आता हिव सोडून द्या, आळस सोडून द्या. मी देवांची नावं घेईल, तुम्ही फक्त जय म्हणायचे. झालंय कीर्तन. आता काय म्हणायचंय? जय. पूर्ण महाराष्ट्राला कळू द्या. आमच्या आदरणीय साहेबांचं यूट्यूब चॅनल पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलं पाहिजे. पूर्ण महाराष्ट्राला कळू द्या की आपल्या नगरीमध्ये, बाबुळगाव नगरीमध्ये नामचिंतन नाही कळालं पाहिजे. एवढा आवाज आला पाहिजे. तुम्ही फक्त जय म्हणायचे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक सिंहासनाधीश्वर